परभणी से इस वक्त की एक अहम खबर सामने आ रही है। सेवानिवृत्त पुलिस अधिकारियों और पुलिस अमलदारों की विभिन्न मांगों को लेकर गुरुवार 20 अगस्त 2026 को जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया। यह आंदोलन जिला सेवानिवृत्त पुलिस अधिकारी एवं पुलिस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था की ओर से किया गया। आंदोलन के दौरान संस्था की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर एक निवेदन तैयार किया गया और यह निवेदन जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को सौंपा गया। निवेदन में सबसे प्रमुख मांग है कि पुलिस अमलदारों को पुलिस उप निरीक्षक पदोन्नति के लिए परीक्षा से छूट दी जाए और उन्हें पदोन्नति का लाभ दिया जाए। इसके साथ ही सेवानिवृत्त पुलिस अमलदारों को भी सेवा काल में कार्यरत पुलिस कर्मचारियों की तरह स्वास्थ्य सुविधाओं का लाभ देने की मांग की गई। संस्था ने पुलिस कर्मचारियों के लिए अलग पुलिस मतदार संघ की स्थापना करने की भी मांग सरकार के सामने रखी है। वहीं संस्था के कामकाज के लिए सरकार की ओर से स्वतंत्र जगह उपलब्ध कराने की मांग भी की गई। पुलिस भर्ती को लेकर भी आंदोलनकारियों ने महत्वपूर्ण मांग उठाई है। निवेदन में कहा गया है कि पुलिस कर्मचारियों के बच्चों यानी पुलिस पालियों को पुलिस भर्ती में 10% आरक्षण दिया जाना चाहिए। इसके साथ ही सेवारत और सेवानिवृत्त पुलिस अमलदारों के बच्चों को पुलिस बॉयज प्रमाण पत्र उपलब्ध कराने की मांग भी की गई है। आंदोलनकारियों का कहना है कि पुलिस विभाग में अपनी पूरी जिंदगी सेवा देने वाले कर्मचारियों और उनके परिवारों की समस्याओं पर सरकार को गंभीरता से विचार करना चाहिए। इन सभी मांगों को लेकर संस्था के जिलाध्यक्ष शिवाजी कोटे सहित संस्था के पदाधिकारी, अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में जिलाधिकारी कार्यालय के सामने मौजूद रहे। अब देखना होगा कि सरकार इन मांगों पर क्या निर्णय लेती है और सेवानिवृत्त पुलिस अधिकारियों एवं कर्मचारियों की इन मांगों को लेकर सरकार की ओर से कब तक ठोस कदम उठाए जाते हैं। परभणी से लोक पुकार डिजिटल न्यूज के लिए यह महत्वपूर्ण खबर। माझी राज्य शासनाला विनंती आहे की पोलीस खात्याशिवाय कोणताही राज्यकर्ता घराच्या बाहेर निघत नाही आणि आम्ही पोलीस खातं हे त्यांच्या लेकरा बाळाला सोडून 24 तास राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीला स्कॉटिंग पोलीस खात्याचाच बंदोबस्त असतो आणि आमच्या लेकराकडे आम्ही आजपर्यंत म्हणजे सेवानिवृत्त झालो तरीही आमचे लेकरं कितवीला आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आमची जी सुविधा आरोग्याची होती ती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आम्ही 24 तास राबत असताना आम्ही आता खरी तर सुविधा आज पाहिजे ती आजची सुविधा त्यांनी राज्य सरकारने बंद केलेली आहे। याबद्दल आम्ही सेवा संघटनेकडून गपचूप बसणारे नाहीत। आता ही सुरुवात आहे। प्रत्येक जिल्ह्यामधून माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे निवेदन दिलेले आहेत, धरणे आंदोलन केलेले आहेत। आम्ही आमच्या लेकरा बाळावर आजपर्यंत तुळशीपत्र सोडले होते, पण आता यापुढे आम्ही तुळशीपत्र काढून घेतले। आता तुळशीपत्र ठेवू ते फक्त राजकारणी लोकांवर आणि अधिकाऱ्यावर। इथून पुढे संघटना आमची मजबूत झालेली आहे। आता मुंबईला आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। त्याच्यापुढे आम्ही सेवानिवृत्त संघटना गपचूप बसणारी नाही। आम्हाला कोणत्याही जीआरचा पोलीस खात्याला आतापर्यंत लाभ मिळू दिलेला नाही। आज आमच्या पगारी तुटपुंज्या आहेत, पोलीस खात्याच्या पगारी तुटपुंज्या आहेत। जीआर राज्य सरकारचा जीआर हा सर्व राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू असतो, पण आज तो जीआर पोलीस खात्याला वगळूनच जीआर काढलेले आहेत। त्यामुळे पोलीस खात्याच्या पगारी कमी आहेत। पोलीस खात्याला आता सध्या आरोग्याची गरज असताना आरोग्याची सुद्धा सुविधा ठेवलेली नाही। पोलीस खात्यात रिटायर झाले की काठी आणि ड्रेस काढून घेतात आणि भरती झाले की काठी हातात देतात। आज आम्हाला काठीची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, तरी पण ह्या राज्यकर्त्यांना त्याचा जाग येत नाही। पोलीस खात्यातला कर्मचारी त्यांच्या घरी गेल्याशिवाय ते घराच्या बाहेर निघत नाहीत आणि पोलीस कर्मचारी असला तर गाडीत जाणार, सभेला जाणार, सभेचा बंदोबस्त पोलीसवालेच करणार, रात्रंदिवस राहणार। आणि आजपर्यंत पोलीस खात्याच्या साठी कोणत्याही अधिकाऱ्याने जीआर प्रमाणे मागणी आहे काय आम्ही काही आम्हाला एक्स्ट्रा द्या असं पण आमचं मत नाही। जीआर प्रमाणे पोलीस खात्याला द्या एवढीच आमची मागणी आहे, रास्त मागणी आहे। फक्त जीआर वगळून आम्हाला पोलीस खात्याला वंचित ठेवलं हा पोलीस खात्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी
आमची संघटनेची मजबूती द्यावी, नसता आम्हाला शिक्षक वृंदासारखा आमचा पण आमदार 7 आमदार आमचे पण देण्यासाठी आम्हाला राज्य सरकारने परवानगी द्यावी, म्हणजे आमच्या राज्य शासनाचे जे GR आहेत त्या GRची कुठंतरी त्याची मागणी करून त्याची पूर्तता केल्या जाईल, यासाठी आम्हाला 7 आमदार द्यावे, ही पण आमची कळकळीची विनंती आहे राज्य सरकारला. जी मानसिकता आहे की यांना काय राबवून घ्या, फक्त पोलिसांना राबवून घ्या आणि त्यांच्या सुखसोयीकडे बघू नका, ही जी मानसिकता आहे राजकीय नेत्यांची असो की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असो, ही मानसिकता बदलायला पाहिजे. पोलिसांना आरोग्य सेवेचा लाभ रिटायर नंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा मिळायला पाहिजे. जसं की शिक्षकांना मिळतोय तसा पोलिसांना कुठलाच लाभ भेटत नाही. एक तर पगारामध्ये सुद्धा खूप तफावत आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची पगार आणि पोलिसांची पगार यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठी तफावत आहे आणि ही तफावत दूर करायला पाहिजे. पोलिसांना सर्व लाभ भेटायला पाहिजेत आणि जे आता सध्याचे जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांना जे निवासस्थान मिळते त्याची जे कार्पेट एरिया आहे तो कमी आहे आणि कोंबड्याच्या एखाद्या खुराड्याप्रमाणे कोंबले जातात. ते थोडंसं दुरुस्त होऊन आम्हाला व्यवस्थित घरं सुद्धा दिली पाहिजेत. या बाबतीत शासनानं सुद्धा विचार करावा, आमच्या वरिष्ठांनी सुद्धा विचार करावा आणि पोलिसांबद्दलची जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. नाही बदलली तर आम्ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुढे येऊन ती बदलायला भाग पाडू, एवढं आपल्या माध्यमातून आम्ही आपल्या शासनाला आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगू इच्छितो. आणि भरतीमध्ये जे 5% लाभ होता आमच्या पाल्यांना भरती होण्यासाठी जे प्रमाण कमी आहे तर आम्हाला 10% प्रमाणे लाभ देऊन उपकृत करावे, ही शासनाला विनंती आहे, वरिष्ठांना विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून हे आम्ही पुढे ठेवत आहोत. आपले सर्वांचे आभार.